छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या वातावरणाला सुरुवात झाली आणि एक चर्चा निर्माण झाली। महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर हे मूळच्या शिवसेनेचा गड राहिलेला आहे आणि त्यानंतर शिवसेना फुटली आणि शिवसेनेचे उबाटा गटाचे कट्टर प्रामाणिक चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये कुणाला उमेदवारी मिळेल याबद्दलची चर्चा सुरू झाली। बऱ्याच राजकीय वादविवाद तिथे या ठिकाणी झाले। मात्र आता या सगळ्या गोष्टीला एक छोटासा पूर्णविराम काल उद्धव ठाकरे यांच्या समोर पडलेला आहे। कारण छत्रपती संभाजीनगरच्या पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी एक बैठक झाली आणि अंबादास दानवे का चंद्रकांत खैरे अशा पद्धतीचा प्रश्न उद्धव ठाकरे त्यांना विचारला आणि त्या ठिकाणी जवळपास सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत खैरे यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती बाहेर येत आहे। याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत चंद्रकांत खैरे स्वतः आहेत। दादा, काय म्हणाल? तुम्हाला हे आधीपासून वाटत होतं की उमेदवारी बद्दल माझंच नाव पुढे येईल? कारण मागच्या वेळेस तुमचा पराभव झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुम्हाला उद्धव ठाकरेंनी सांगितलं की तुम्ही कामाला सुरुवात करा, त्याचीच पावती आहे? त्याचीच पावती आहे। पण मीटिंग काय झाली काय नाही मला काहीच माहीत नव्हतं। मी ते काल वैजापूरला आणि काही ठिकाणी ग्रामीण भागात आणि दत्त जयंती असल्यामुळे त्या कार्यक्रमात होतो। मला नंतर संध्याकाळी कोणीतरी सांगितलं, अरे म्हणे हे सगळे मुंबईला गेले, तुम्हाला माहिती आहे का? मला माहीत नाही काही। आणि मग ते त्याप्रमाणे ते जाऊन आले आणि साहेबांनी सुद्धा पर्सनली त्यांना एकेकाला विचारलं आणि ती खात्री करून घेतली। ते बरं झालं। पण अजून अंतिम निर्णय साहेब देतील आणि देतील म्हणजे पॉझिटिव्ह देतील। परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी मी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा मी कडवट शिवसैनिक आणि लहानपणापासून शिवसैनिक। 85ला शिवसेना स्थापन केली त्या दिवशीपासून आत्तापर्यंत मी कुठेही गेलो नाही आणि इतके ते आता फाटाफूट झाली कधीच गेलो नाही। मागे पण फाटाफूट झाली, तिथेही कधी कुठे गेलो नाही। मी साहेबांच्या बरोबरच राहिलं आणि आता साहेब नसताना त्या ठिकाणी उद्धव साहेबांना सपोर्ट नाही करायचं म्हणजे कोणाला करायचं नाही। साहेबांनी जो आदेश दिलेला आहे तो आदेश उद्धव साहेबांच्या थ्रू आमच्याकडे येतो। पण उद्धव साहेबसुद्धा तेवढेच आमच्यासाठी आमचे प्रमुख आहेत आणि मग त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो। आणि एकतर काय झालं की आता जो पराभव झाला तो मलाच नाही, उद्धव साहेबांना सुद्धा खूप वाईट वाटलं। कारण मी दुसऱ्या दिवशी मला बोलवलं होतं, त्यावेळेस सन्माननीय वहिनी पण होत्या, साहेब होते आणि मी होतो, आम्ही तिघं। तर आम्हाला जे म्हणजे एकदम फील झालं, म्हणजे डोळ्यात पाणी आल्यासारखं झालं। पण त्यामुळे काही नाही, तुम्ही काम करा, जोरात काम करा। मी त्या दिवशीपासून 5 वर्ष खासदार म्हणूनच काम करतो। कारण काय झालं की माझे रिलेशन जे अधिकाऱ्यांशी, बाकी इतरांशी, जनतेशी ते तसेच होते। कारण हे दोन्ही पण, एक राज्यसभा आणि एक लोकसभेचे जे खासदार इथं आहेत, काहीच नाही, अजिबात काही नाही ना, रेल्वेचे प्रश्न नाही, बाकी कुठलेच नाही, काही नाही। पण मी त्या ठिकाणी मी सतत काम करत राहिलो। त्याच्यामुळे तुम्हाला कामाची तयारी करायची गरज नाही, तुमचं काम अविरतपणे सुरू आहे। तसं पण पाहिलं की मी जिंकून आल्यानंतर सुद्धा मी दुसऱ्या दिवशीपासून पुढच्या इलेक्शनची तयारीसाठी काम करतो। तसं आता तर मी पराभव झाल्यानंतर सुद्धा माननीय उद्धव साहेबांच्या आदेशाने मी काम केलं ना, तर त्यामुळे उद्धव साहेबांना माहीत आहे। आणि म्हणून माझं आणि अंबादासचं काही नाही, अंबादास हा माझा शिष्य आहे। त्यांनी तुमच्यासमोर पेढा तोंड हे केलं, गोडतोंड केलं होतं, माहीत आहे? ते पण तुमचं मोठे पण मान्य करतात, ते पण सांगतात माझे गुरु आहेत, ते आहे ना। म्हणून मी काय म्हणतो की नाही, आणि शिवसेनेमध्ये काय माहिती आहे का, तिकीट मिळेपर्यंत थोडंसं स्पर्धा असते। एकदा तिकीट मिळाल्यानंतर कोणालाही मिळू द्या। मग माझा तोच प्रश्न होता। आता एक पसंती तर तिथं झालेली साहेबांसमोर, उद्धव ठाकरे साहेबांसमोर, तर आता अंबादास दानवे का खैरे ही चर्चा थांबेल? आता थांबले ते, आता काही नाही। आणि अंबादाससुद्धा त्या ठिकाणी या बाबतीत काही आता आग्रह करणार नाही, कारण आता विरोधी पक्षनेता पण खूप मोठं आहे आणि आमच्या शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी आता कुठलं कॅबिनेट रँकच नाही आहे। अंबादासच्या रूपाने त्या ठिकाणी आहे, म्हणून त्यांनाही माहीत आहे। आणि अंबादास दानवे त्या ठिकाणी निश्चितच आता बाकीच्या महाराष्ट्रात सुद्धा ठिकठिकाणी प्रचाराला जावं लागेल ना, इथे तर आहेच, इथे असणारच ना। आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे आता एकत्रपणे काम करू। पण मागच्या निवडणुकीच्या पराभवाची बरीच कारणं त्या ठिकाणी आली, पक्षातल्या लोकांनी सुद्धा तुमच्या विरोधात काम केल्याचं त्यावेळेस चर्चा समोर आलेली होती। आता पक्ष एक मताने तुमच्या पाठीशी उभे राहील उमेदवारी जाहीर झाल्यानंतर? अंबादास दानवे सुद्धा तुमचा प्रचार व्यवस्थित हे सगळे असं मी सांगतो ना तुम्हाला। आता मागच्या वेळेस काही झालं तर जाऊ दे, सोडून द्या, पण आता यावेळेस कोणीही त्या ठिकाणी विरोध करणार नाही। त्याचं कारण असं आहे की 5 वर्ष त्या ठिकाणी जो सैनिकांना त्रास झाला,
शिवसैनिकांना किंवा बाकीच्या जनतेला त्रास झाला तो आता नको, म्हणून त्या ठिकाणी सगळे लोक आता त्यांची पसंतीच आली माझ्याकडं, आणि म्हणून तसं काही आता होणार नाही, सगळे कामाला लागतील. म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या तालमीतले तुम्ही पक्के पैलवान, तयार पैलवान, अनुभवी पैलवान आहात, पण आता नवीन पैलवान सुद्धा या ठिकाणी तुमच्यासोबत लढत द्यायला तयार आहेत. त्याच्यात संदीपान भुमरे असतील, त्याच्यामध्ये भागवत कराड असतील, त्याच्यामध्ये इम्तियाज जलील असतील. हे या सगळ्या पैलवानांबद्दल तुम्हाला काय बघते? तुमचा अनुभव, तुम्ही तगडे पैलवान आधीपासून आहात. नाही, त्यांनी त्यांचं काम करावं, आणि मी हे कधी समजणार नाही. तुम्ही तगडे पैलवान म्हणता, मी त्याच्यापेक्षा जास्त तगडे त्यांना समजतो, कारण असं समजूनच त्या ठिकाणी आपण निवडून येऊ शकतो. कारण आपण त्यांना सांगितलं नाही ह्याचे ते काहीच नाही, ते माझ्यासमोर काही नाही असं म्हटलं तर त्या ठिकाणी मग ते खूप मोठे पैलवान आहे आणि आपल्याला त्यांना पाडायचं, ही जिद्द करून त्या ठिकाणी आता आपण पुढे जाणार आहोत. संदीपान भुमरे असे म्हटले की चंद्रकांत खैरे येऊ द्या की अंबादास दानवे येऊ द्या, आमची तयारी आधीपासून आहे, आम्ही दंड ठोकून उभे आहोत. नाही, आता मग तसं चॅलेंज द्यायचं तर मग मी तर मजबूत माणूस आहे, पण प्रत्यक्षात पाहू ना आपण काय करतो. परंतु हे सगळे घोषणा आहेत त्या, मी एकच सांगितलं होतं, ते यांच्या बाबतीतच होता. म्हटलं मी धार्मिकता माझी आहे, कडक हिंदुत्ववादी जरी असलो तरी कोणत्या धर्मावर मी अन्याय केलेला नाही आहे, सगळे धर्मीय माझ्याकडे येत असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी या सगळ्यांची जे चांगले रिलेशन ठेवलेले आहेत ते महत्त्वाचे आहे. परंतु मी मंदिरं बांधली असेल किंवा बाकीच्या इतर धार्मिक स्थळांना मदत केली असेल, मी दारूची दुकान नाही उघडली. हा भुमरेंना इशारा प्रश्नच येत नाही. 12-15 दारूची दुकानं किंवा एजन्सी घेतल्या म्हणजे काय तुम्हाला काही लोक खूप डोक्यावर बसवता का? नाही, चांगलं काम केलं, हाच त्यांचा पराभव आहे. हाच मुद्दा राहील निवडणुकीचा. बस, मग काय. एक शेवटचा प्रश्न विचारतो. खरं तर तुम्ही थोडे आता फार शांतपणे बोलताय, फार शांत झाल्यासारखं वाटतं, कारण आधी तुम्ही विरोधकांवर एकदम कडाडून अटॅक करायचे. थोडीशी भूमिका बदललेली, कारण निवडणुकांचे सूत्र बदललेले आहेत. या गोष्टींसोबत चंद्रकांत खैरे सुद्धा आता बदललेले आहेत. आता काय माहिती आहे का, आता मतदान मागण्याची वेळ आलेली आहे, आणि त्यामुळे कोणी समोरचा व्यक्ती असला की तो त्याच्या मनात काय आहे काय नाही, तो मनात नसला तरी तो आपल्याला चर्चा करताना आपल्या बाजूने येईल, ही भूमिका त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराची असेल. ती त्या पद्धतीत आता सुरुवात झालेली आहे. हिंदुत्वासोबत इतर मुद्देही महत्वाचे आहेत, फक्त हिंदुत्व आता चालणार नाही. नाही, तुम्हाला सांगतो, हिंदुत्व हे तर आमचा श्वास आहे. माननीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला 80% समाजकारण, 20% राजकारणचा एक मंत्र दिलेला आहे. त्या मंत्राद्वारे आम्ही सगळ्यांचे कामं करतो. माननीय उद्धवजींनी जे काही कोरोनामध्ये जे काही काम केलं, हे काही म्हणत असतील हे वेडे, पण मी सांगतो की उद्धव साहेबांनी जे काही काम केलं मला मी स्वतः पर्सनली पाहिलं नाही. पण तुम्हाला मी सांगतो की त्यांच्यामुळे आमच्या सर्व शिवसैनिकांनी काम केलं. कोण होतं मला सांगा बरं कोरोनामध्ये लोकांना मदत करणारे? शिवसैनिकच होते, कोणी नव्हते, कोणी भाजपवाले नव्हते, कोण नव्हते, फक्त आता हे सगळे आले उमेदवार म्हणून. हे म्हणून ऐका ना, म्हणून उद्धवजींच्यामुळे त्या ठिकाणी आमचे जीव वाचले. मला पण कोरोना झाला होता ना, म्हणून उद्धवजींचं संपूर्ण महाराष्ट्रावर जे काही प्रेम आणि लोकांचं प्रेम त्यांच्यावर आहे, ती सहानुभूती आत मिळते. एक शेवट, जे काही उमेदवार तुमच्या विरोधात आहेत त्यांना काय इशारा द्यायचा? मी आ रहा हूं, मी येतोय असं? त्यांना तेच वाटतं हा येणार, म्हणून ते कोणाला सांगून खैरे साहेबांना तिकीट नका मिळून देऊ, ते यांना मिळू द्या, म्हणजे आपण आरामशीर निघून येतो. हे सगळे गेम खेळले त्यांनी. त्यांना काय सांगाल? मी येतोय म्हणणार. त्यांना माहिती आहे मी आलो म्हणजे ते असं म्हणत नाही, मी माझी स्तुती नाही करणार. मी लढू ना, जोरात लढू. शेवटी ही खिलाडू वृत्तीच महत्वाची असते. चंद्रकांत खैरेंनी सांगितलं की लढू, आणि त्यांची भूमिका थोडी बदललेली दिसते. थोडे ते शांत आणि फार सावध पद्धतीने बोलतात. आधीसुद्धा मी इंटरव्ह्यू केलेले, ते संतापून बोलायचे. मात्र आता जसे निवडणुकीचे सूत्र बदललेले आहेत, निवडणुकीचे गणित बदललेले आहेत, त्यानुसार चंद्रकांत खैरे सुद्धा आता पूर्ण बदललेले आहेत. फक्त हिंदुत्व नाही तर सर्व जातींना घेऊनच या निवडणुकीत विजय मिळू शकतो, ही खुणगाठ सुद्धा त्यांना मनात बांधलेली. आणि निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये खरंच मजा येईल, कारण चंद्रकांत खैरे हे कसलेले पैलवान लोकसभेचे, आणि त्यांच्या खाली इम्तियाज जलील सुद्धा थोडे तयार झालेले पैलवान, फक्त 2-3 नवीन पैलवान आहेत.
ते चंद्रकांत खैरेंसोबत चितपट करायला येतील तर काय होईल हे पाहणं फार मजेचं ठरणार आहे. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.